रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी माननीय पाटील चिवटे साहेबांनी उपोषण चालू केलेलं आहे. त्या उपोषणासाठी आम्ही सर्व लोक, सर्व समाजातील पक्षकार असू दे, वकील असू दे, सर्वसामान्य नागरिक असू दे, सर्व माजी आजी खासदार, आमदार, सर्व मंत्री महोदयांनी सर्वांनीच त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. यांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या साक्षीदार माणिकराव पाटील सुईकर साहेब या ठिकाणी उपोषण सोडत आहेत. दररोज टाळ्यांच्या गजरात आभार मानूया या खंडपीठासाठी निस्वार्थ वृत्तीने लढणाऱ्या लढवू या कार्यकर्त्याला उपोषण सोडण्यासाठी विनंती माननीय पालकमंत्री साहेब करत आहेत. सर्वांचे मनापासून आभार मानतो. या निमित्तानं यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी रवींद्र मोरे साहेबांना विनंती करतो. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे या मागणीसाठी 91 पासून कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष सर्वपक्षीय कृती समिती असेल, सर्व बार काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनतेपासून सगळे पक्षकारांची भावना आहे. अनेक आंदोलनं यापूर्वी सुद्धा झालेत. खूप लढाई आहे आणि खूप प्रचंड अशा पद्धतीच्या खंडपीठासाठीची लोकभावना आहे. याच लोकभावनेचं प्रतिबिंब म्हणून सन्मान्य माणिक पाटील सुईकर साहेबांनी गेले 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं. या आमरण उपोषणामध्ये त्यांची सर्वात प्रथम मागणी अशी होती की खंडपीठाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर खंडपीठाला तात्काळ याच्याबद्दलची मान्यता मिळण्यासाठी सरकार आणि न्यायिक प्रक्रियेतले सर्व प्रक्रियेतले प्रमुख लोकांनी योग्य ती पावलं उचलावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब दोघांनी घातला. चंद्रकांत दादा पाटील साहेब सुद्धा आमच्या सोबत होते. आम्ही सगळ्यांनीच सांगितल्यानंतर सरकारच्या वतीनं अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली. परंतु त्याचबरोबर सन्मान्य माणिक पाटील सुईकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणारे बार काउन्सिल पासून ते सर्व सामाजिक संघटना आणि सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे. त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून 15 तारखेपर्यंत याबद्दल सुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे. ही बैठक ही भविष्य काळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील सुईकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी 9व्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांमुळे तुमचा बाण आणि राष्ट्रवादीचे घड्याळ ठरलं असं सुरेश धस म्हणतात. आता सुरेश धस साहेब काय बोलले याची मला कल्पना नाही. त्याबद्दलची माहिती आपल्याला पहिल्यांदा घ्यावी लागेल आणि मग त्याच्यानंतर अधिक प्रतिक्रिया देणं योग्य होईल. कारण मला माहिती नाही, आपण सांगताय मी माहिती घेऊन बोलेन. महानगरपालिकेने 7 वेळा आता हद्दवाढीचा प्रस्ताव 7वा प्रस्ताव दिलेला आहे. आता हा सगळं सरकारच्या कोर्टामध्ये चेंडू रखडलेला आहे. सरकार का हद्दवाढीच्या संदर्भात निर्णय घेईल? या प्रस्तावात 18 गावांचा हद्दवाढी संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं अनेक वेळेला शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेत, आंदोलन केलेत. त्याच्याबद्दलचा निर्णय घेत असताना ज्या 18 गावांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे त्या सगळ्या गावांची सुद्धा संमती आवश्यक आहे आणि त्याबद्दलचे आपले प्रयत्न सुरू आहेत. एक बैठक झालेली आहे. पुढच्या टप्प्यात अजून बैठका होतील की ज्याच्या माध्यमातून त्या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जीबी सिंड्रोमच्या बद्दल ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये पेशंट आढळले त्यामुळे साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती होती. परंतु आता सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे की जीबी सिंड्रोम हा काही संसर्गजन्य आजार नाही. जिथं जिथं पाण्याचं प्रदूषण किंवा प्रतिकार शक्ती कमी असेल त्याच ठिकाणी हा आजार बळावतोय. त्यासाठी राज्यभर केंद्र शासनाने राज्य शासनाच्या वतीने ज्या SOP दिलेत सर्व आमच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणेतल्या सर्व लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना दिल्या. पेशंट्स वाढवणे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होत आहेत.
खरं तर या विषयावरती आता त्यांनी जे सांगितले त्यांची माहिती असेल, मला असं वाटतं की त्याच्यावरती मी अधिक भाष्य करणं योग्य आहे. चला, थँक्यू. खरं तर यापूर्वी सुद्धा या खंडपीठाच्या आंदोलनामध्ये अनेक जी काही आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये सहभागी असणारा एक मी कार्यकर्ता. मी आज पालकमंत्री असेल, यापूर्वी अनेक पालकमंत्री जे झाले, लोकप्रतिनिधी झाले, आमदार खासदार झाले, मंत्री झाले, त्या सर्वांनीच अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या प्रयत्नातली आता पुढची जबाबदारी माझ्यावरती पालकमंत्री म्हणून आहे. त्यामुळे साहजिकच केवळ माणिक पाटील सोयीकर नव्हे, माणिक पाटील सोयीकर हे या खंडपीठासाठी प्रयत्न करणारे अनेक लोकांची जी जनभावना आहे त्याचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे साहजिकच ते किंवा आम्ही सगळेजण अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात खंडपीठ व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कालबद्ध प्रोग्राम घेऊन आपण काम करणार. हद्दवाढी संदर्भात